अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल नवाब मलिकांच्या भेटीला गेलेत। नवाब मलिकांसोबत बंद दाराआड चर्चा देखील सुरू आहे। छगन भुजबळही नवाब मलिकांच्या भेटीला पोहोचलेत। नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेतून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। पण यंदाची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू नका अशी विनंती करण्यासाठी नेते मंडळी आता नवाब मलिकांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। तर विनंतीवरून नवाब मलिक निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल नवाब मलिकांच्या भेटीला सध्या गेलेले आहेत। नवाब मलिकांसोबत बंद दाराआड चर्चा देखील सुरू आहे। छगन भुजबळ देखील नवाब मलिकांच्या भेटीच्या दरम्यान उपस्थित असल्याचं कळतंय। शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेतून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। भूषण, अजित पवार प्रफुल्ल पटेल नवाब मलिकांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। छगन भुजबळ देखील उपस्थित आहे। बंद दाराआड महत्त्वाची चर्चा होतीये, काय चर्चा सध्या होते? नक्कीच शुभम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सध्याचे विद्यमान आमदार नवाब मलिक यांच्या घरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवार आणि छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल तिघही मंत्री पोहोचलेले आहेत, तिघही नेते पोहोचलेले आहेत आणि एकंदर नवाब मलिक यांनी सध्या तरी ही संपूर्ण निवडणूक लढवून अशा प्रकारे त्यांची मागणी आहे, त्यांची विनंती आहे। नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर या संपूर्ण विभागातून, या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवायची इच्छा आहे। त्यांनी त्याच्या प्रकारे इच्छा देखील व्यक्त केलेली आहे, मात्र तिथून सध्या त्यांनी निवडणूक लढवू नये अशा प्रकारे त्यांची संपूर्ण त्यांची मागणी आहे, विनंती आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांची आज विनंती मांडण्यासाठी स्वतः हे प्रमुख नेते सध्या आपल्या तिथे गेलेले पाहायला मिळाले। त्यांची एकदा बैठक झाली, बंद दाराआड त्यांची संपूर्ण चर्चा झाली आपल्याला पाहायला मिळाली। कुठेतरी नवाब मलिक सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। नवाब मलिक हे संपूर्ण निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेवर ठाम असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात नेमकं नवाब मलिक कोणता निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस, अवघ्या 2 दिवस आपल्याला उरलेले पाहायला मिळत आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी नेमका तो कोणता निर्णय नवाब मलिक घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी त्यांची बैठक झालेली आहे। अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल तिथून भेट घेऊन निघालेले आहेत। त्यामुळे येत्या काळात 1 ते 2 दिवसामध्ये नवाब मलिक नेमका कोणता निर्णय जाहीर करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे नवाब मलिकांची भेट घेऊन सध्या निघालेले आहेत। आपले प्रतिनिधी भूषण यांनी आपल्याला या संदर्भातले अपडेट देखील दिलेत। नवाब मलिकांसोबत बराच वेळ बंद दाराआड या नेत्यांची चर्चा देखील झाली। छगन भुजबळ देखील उपस्थित होते। शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेतून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। मात्र यंदाची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू नका अशी विनंती करण्यासाठी नेते मंडळी नवाब मलिकांच्या भेटीला गेलेले होते। अजित पवारांच्या विनंतीनंतरही नवाब मलिक निवडणूक लढण्यावर आता ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर महायुतीमध्ये नवाब मलिकांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा विरोध असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र नवाब मलिक निवडणूक लढण्यावरती आता ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तर 1-2 दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका देखील ते स्पष्ट करतील असं देखील कळतंय। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ आता नवाब मलिकांच्या भेटीला गेलेले होते। हे नेते आता त्यांच्या घरून निघालेले आहेत। नवाब मलिकांसोबत बंद दाराआड या नेते मंडळींची चर्चा झाली। नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेतून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। यंदाची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू नका अशी विनंती करण्यासाठी नेते हे आता त्यांच्या भेटीला गेलेले होते। अजित पवारांनी देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या विनंतीनंतर देखील आता नवाब मलिक मात्र निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावरती ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। मीनाक्षी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ नवाब मलिकांच्या भेटीला पोहोचलेले होते। त्यांची भेट देखील झाली, चर्चा झाली। नवाब मलिक मात्र निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं कळत आहे। शुभम, आपण पाहतोय की अगदी 6 वाजल्याच्या दरम्यान अजित पवार हे नवाब मलिक त्यांच्या भेटीसाठी गेले होते। अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे इतर नेते देखील उपस्थित होते। आपण पाहतोय की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अद्यापही नवाब मलिक यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला नाहीये। मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण पाहतोय की दिल्लीत बैठक झाली आणि दिल्लीमध्ये देखील भाजपचा आणि इतर पक्षांकडनं विरोध जो आहे नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी केला जात होता। त्यामुळे प्रामुख्याने आपण पाहतोय की नेमकी ही चर्चा आता काय झालेली आहे, निवडणूक लढू नये यावरती चर्चा करण्यात आली असल्याचं देखील सांगितलं जाते। त्यामुळे 30 मिनिटं, अगदी अर्धा तास ही चर्चा झालेली आहे। मात्र प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे त्या ठिकाणाहून निघालेले आहेत। मात्र येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय अगदीच 2 ते 3 दिवस उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। अशातच सना मलिक
यांना कालच आपण पाहतोय की उमेदवारी जो एबी फॉर्म आहे तो काल देण्यात आला होता आणि राष्ट्रवादीमध्ये काल मोठे पक्षप्रवेश जे आहेत ते झाले होते. अशातच आपण पाहतोय की शिवाजीनगर आणि मानपूर या निवडणुकीच्या मतदारसंघासाठी अद्यापही राष्ट्रवादीकडनं उमेदवार देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात येते की नाही अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. शुभम. मीनाक्षी, मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अजित पवारांनी विनंती करून देखील मलिक निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. नक्कीच आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासून जे आहे तिथले ते कॅन्डिडेट आहेत आणि यंदा अणुशक्ती नगर मधनं आपण पाहतोय की त्यांची मुलगी सदामध्ये तिला उमेदवारी देण्यात आलेली आहे. सोबतच नवाब निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते म्हणजे मानपूर आणि शिवाजीनगर परिसरातील. मात्र पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की नवाब मलिक यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते केले गेले. त्यानंतर त्यांना कोकणी झाली या सगळ्याच गोष्टी लक्षात करून भाजपकडनं मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे त्यांच्या उमेदवारीवरना. मात्र दिल्लीमध्ये बैठक झाली. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये देखील नवाब मलिक यांच्या उमेदवारीला जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात होता आणि आता अजित पवार मुंबईत आहेत. मुंबईत त्यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आता नेमकी ही चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय झालेलं आहे, अजित पवार यांनी नवाब मलिकाची समजूत काढलेली आहे का, कशा प्रकारे नवाब मलिक यांची मदत जी आहे ती केलेली आहे, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आणि प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे या 2-3 दिवसांमध्ये नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाते की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी मीनाक्षी, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर आताची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे नवाब मलिकांच्या भेटीला पोहोचलेले होते. जवळपास 30 मिनिटं नवाब मलिक यांच्यासोबत बंद दाराआड या महत्वाच्या नेत्यांची चर्चा झाली. छगन भुजबळ देखील उपस्थित होते. नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेतून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना आणि त्यांच्या उमेदवारी संदर्भातला निर्णय अद्यापपर्यंत तरी घेतलेला नाहीये. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करतायत का, या संदर्भातल्या देखील शक्यता नाकारता येत नाहीये. यंदाची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवू नका अशी विनंती या नेत्यांनी मलिकांना केल्याचं कळतंय. मात्र मलिक आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचं दिसतंय. अजित पवारांच्या विनंतीनंतर देखील नवाब मलिक निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.